पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 7 जून रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1,500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला या दोन्ही महिन्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण बघून घेऊयात आज 7 जून रविवार आहे, तर रविवारी सुद्धा आज पैसे जमा होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना जरी आज रविवार असला तरी पण आज बँकांना सुट्ट्या असतात, परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता आणि जून महिन्याचा 24 हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात आहे। म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत। खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे लाडक्या बहिणींना तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही महिन्यांचे पैसे दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही महिन्यांचे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 7 जून रविवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता जून महिन्याचा 24 हप्ता जमा केला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज टोटल मिळून किती पैसे जमा होत आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1,500 जमा झालेले असतील, मार्चचे 1,500, एप्रिलचे 1,500 रुपये जमा झालेले असतील आणि आता तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची आणि जून महिन्याच्या 24 हप्त्याचे म्हणजेच मे आणि जून या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची 3,000 रुपयांची वाट पाहत असाल, तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची मे आणि जून या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा केले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर
दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने आता गॅस कनेक्शनच्या पैशांची तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आता गॅस कनेक्शनचे किती पैसे सोडले जात आहेत, यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते असे टोटल सर्व मिळून किती पैसे आता सोडले जात आहेत, तुमचे कशा पद्धतीने प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहेत, याची संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 7 जून रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहोत. यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 23 हप्त्यासाठी आणि जून महिन्याच्या 24 हप्त्यासाठी ज्या प्रमुख 5 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या प्रमुख 5 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आपण आता पाहत आहोत. जर तुम्ही या प्रमुख 5 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, तर तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची यासोबत लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, कारण लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 अधिक 3,700 म्हणजे 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले होते. हा 7,200 कोटींचा निधी आता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. प्रमुख 10 बँकेमधून हे पैसे सोडले जात आहे. 10 बँकेमधून हे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने मे हप्त्यासाठी, जून हप्त्यासाठी ज्या प्रमुख पात्रता लावलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत, यासोबत लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये टोटल मिळून किती पैसे सोडले जात आहेत, खऱ्या अर्थाने तुम्हाला कशा पद्धतीने दिलासा मिळत आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल
डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची मे आणि जून या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडकी बहिणीनं तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आज 7 जून रविवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर ते जिल्हे आणि बँका आता आपण पाहणार आहोत। परंतु लाडकी बहिणींना सरकारच्या माध्यमातून मे हप्त्यासाठी, जून हप्त्यासाठी ज्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहे ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपणार नाही। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून मागचे पैसे जमा झालेले नव्हते। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना 2026 साल सुरू झाल्यापासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्यांचे पैसे जमा झालेले नसतील तर त्यांना मागील 4 महिन्यांचे 6,000 रुपये आणि मे आणि जून असे 3,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 9,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 म्हणजेच असे 4 महिन्यांचे 6,000 रुपये जमा झालेले असतील तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मे आणि जून या 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल, यासोबत काही लाडक्या बहिणी मुंबई शहरामध्ये राहत असतील, काही लाडक्या बहिणी परभणी जिल्ह्यामध्ये राहत असतील, काही लाडक्या बहिणी बीड जिल्ह्यामध्ये राहत असतील, काही बहिणी यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, यासोबत सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, यासोबत नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, तर अशा जिल्ह्यांमध्ये राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने त्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होते, तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळत राहतील। आता बघा तुमच्या खात्यामध्ये अगोदर मेचे 1500 नंतर जूनचे 1500 रुपये सुद्धा जमा होणार।